खरोखरच मनाला समाधान वाटते। आणि हे समाधान कोणतं असेल? अवंतीच्या राज दरबाराच्या ठिकाणी आलो। प्रत्येक प्रजनांच्या मुखवटे एकच वागेश्वरी, राज करते राजे सोहम जयस्तुते। आई बापांची शिकवण आणि ती शिकवण उराशी बाळगून या राज सिंहासनावर बसून अखिल प्रजनांना न्यायनिवाडा करण्याचं कर्तव्य हा सोहम करतोय। न्यायाच्या ठिकाणी अन्याय या सोहमने केव्हाही केला नाही, पण त्यातल्या त्या लहान असताना आमच्या पितृदेवतेनं आम्हाला देव सांगितला। तो देव कोणता असेल? नंद हा आमचा वश होय, नंद हा आमचा वंश होय। एवढाच नव्हे, क्षिप्रा नदी आम्हाला प्रिय, महाविष्णू हरिहरा अवतार हा आम्हाला देवा समान होय। आमच्या पितृदेवतेनं आम्हाला देव सांगितला। लहान असल्या दिनापासून त्या आजपर्यंत त्या भगवंताची अविरत सेवा हा राजकर्ता राजा सोहम करतोय। एवढंच नव्हे, न्यायाच्या ठिकाणी अन्याय मी केव्हाही केला नाही, पण आमच्या गुरुदेवाची शिकवण अरे हे आयुष्य ज्या पद्धतीने एखादं वस्त्र विणून तयार होतं त्याच पद्धतीने सुख आणि समाधान, सुख आणि दुःख हे मिळूनच आयुष्य तयार होतं। तेव्हा राजगादीवर बसल्यानंतर आज अनेक लोक तुला हिणवतील, अनेक लोक तुला चांगलं म्हणतील, कोणावरही विश्वास ठेवू नका। जे चांगलं बोलतील ते तोंडावर बोलतील, मागावून काय बोलतील याची शंका नाही। आणि जे मागावून तुझ्याबद्दल वाईट बोलतील ते समोरासमोर काय बोलतील यातही काही शंका पत्ता नाही। आई बापाची शिकवण उराशी बाळगली, न्याय निवाडा करण्यासाठी आज सोहम तत्पर ठरला। कुणी काही बोलो, सर्वांना न्याय समान हो हीच वृत्ती हाताशी धरून अविरत प्रयत्न करतोय। पण देवा, हा मानवतेचा धर्म, हा मानवतेचा धर्म आचरणाला आणते। देवा, फक्त एकच सर्वांना लक्षात ठेवायला हवा, तो धर्म, तो ध्येय आज प्रत्येकानं आत्मसात करून घ्यायला हवा। नराचा नरांतक न होता त्या नराचा नारायण कसा व्हावा याकडे प्रत्येकाची वाटचाल हवी। तेव्हा मानव केला